बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री रवींद्र रेखा गुरव लिखित कादंबरी बेधुने शून्य, प्रकरण 34. दुपारी रस्त्याकडेच्या टपरीवर चहा घेऊन ताजेतवाने झालेले शिक्षक झाडाखाली चर्चा करीत बसलेले. पगार झाला नसल्याने सगळ्यांचीच गुच्ची झालेली. कर्जाचे हप्ते तटलेले. पतसंस्थेकडून काहींना फोन येऊ लागलेला. उसनं तरी कुणाकडे मागायचं ते बरं दिसत नव्हतं. सगळंच वावठळीच्या चक्रात हरवल्यागत झालेलं. दिवसभर जिल्हा परिषदेच्या दारात बसून कंटाळा यायचा. शिक्षणाधिकाऱ्यांकडे अतिरिक्त शिक्षकांचं शिष्टमंडळ जात होतं. शिक्षणाधिकारी गोड बोलायचा. मला नियमाच्या बाहेर काही करता यायचं नाही हे सांगायचा. जरा धीर धरा, दिलेल्या शाळेत जाऊन बसा, संस्थापक घेतीलच तुम्हाला. आम्ही त्यांना तुम्हाला घ्यायला भाग पाडू. तुमच्या पगारासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. तांत्रिक अडचण आहे, ती दूर झाली की पगार निघेलच तुमचा. अशी गोल मटोल उत्तर तो द्यायचा. त्यामुळे एक एक शिक्षकाचा धीर खचत चाललेला. पाटील सर, नवीन संस्थापक आम्हाला हजर करून घेत नाहीत. शिक्षणाधिकारी त्या शाळावर कारवाई करीत नाहीत. मग आम्हाला इथं का बसवून घेतलंय? आमच्या शाळेत पाठवा म्हणावं. मुलांची संख्या कमी झाली, त्याला हे सगळे शिक्षक जबाबदार आहेत काय? पहिल्या दिवसापासून आंदोलनात पुढे असणारे शिक्षणाधिकाऱ्यांसमोर धाडसानं बोलणारे चिंचनाळे सर गौतमला विचारत होते. बरोबर आहे की, या खाजगी इंग्रजी शाळांना परवानगी दिली आहे शासनानं. मागेल त्याला शाळा देत आहेत रोज. तेच म्हणतोय ना मी. ज्याच्याकडे पैसा आहे तो कुणीही उठतो आणि शाळा काढतो. 2-5 हजाराला त्यांना नवीन शिक्षक मिळतात. पालकांच्या नजरेत भरणारी मोठी इमारत बांधली की झाला त्यांचा व्यवसाय सुरू. अहो, पालक तरी काय हो, पोरांना इंग्रजी शाळेत घालण्याची स्पर्धाच चालली आहे नुसती. मोठ्या इमारतीत कोटाबोटात पोरग शिकायला गेले की पालकांचं घोडं गंगेत न्हालच म्हणून समजा. आम्ही गोठ्यात बसून शाळा शिकलो. अंगावर धड कापडं नसायचीत म्हणून काय आम्ही शिकायचे राहिलो काय? शिकायचं असेल तर पोरं कुठंही बसून शिकतात. हा सगळा भपका आहे. पण लक्षात घ्या, काही वर्षांनी हे चित्र बदललेलं तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही. गौतमने इंग्रजी शाळेविषयी आपलं मत मांडलं. आजच्या परिस्थितीत शासनाची धोरणं आणि इंग्रजी शाळांचं फुटलेलं पेव या 2 गोष्टी जबाबदार आहेत हे तो जाणून होता. भविष्याचं बघता येईल, पण आजचं काय? भविष्यात काय व्हायचं ते होईल. अशानं चांगल्या शाळा मोडायला लागले त्याचं काय? सरकारी शाळा मोडून शिक्षणाचं खाजगीकरण करण्याचा डाव आहे त्यांचा. बहुजनांचं शिक्षण संपवण्याचं षडयंत्र रचलं या लोकांनी. चळवळीमध्ये काम करणाऱ्या मौर्य सरांनी शासनाच्या धोरणावर हल्ला चढवला. बघा ना, प्रत्येक तुकडीला म्हणे 20 पोरं पाहिजेत. एक जरी कमी झालं तरी शिक्षक सरप्लस होणार. मग त्या उरलेल्या पोरांना शिकवायला शिक्षक लागत नाही काय? याचा कोण विचार करणार? मी तर म्हणतो शासनानं शाळांना अनुदान द्यावं. मूळ समस्येचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना करावी. ते राहिलं बाजूला. हे शिक्षकांच्या जीवावर उठलेत. आग रामेश्वरिणी बंब सोमेश्वरी अशी गत झाली आहे. अशी नुसती चर्चा करून काय होणार? शिक्षक आमदारांनी विधानसभेत आपला प्रश्न मांडूनही काही उपयोग झाला नाही. तेव्हा आपण विरोध अधिक तीव्र करूया. मौर्य सरांनी सगळ्यांना चेतवलं. गौतम सहित सगळ्यांनाच त्यांचं म्हणणं पटलं. उद्याच आपण पुढचं नियोजन ठरवू. असं सांगताच हतबल झालेल्या शिक्षकांच्या अंगात उत्साह संचारला. पगारच नसल्यानं गौतमही अडचणीत सापडलेला. त्यात बायको पोटुशी होती. दवाखान्याचा खर्च होत होता. विजयनं 2 वेळा जबरदस्तीनं त्याच्या खिशात पैसे घातले होते.
काटकसरीची सवय असल्यानं कसं तरी तो दिवस काढत होता. 8वा महिना लागल्यानं बायको अवघडलेली. आपला नवरा अतिरिक्त झालाय, त्याचा पगार बंद झाला आहे हे तिला माहीत होतं. पण ती त्याला त्रास होईल म्हणून कधी विषय काढायची नाही. तोही अशा अवस्थेत बायकोला त्रास होईल म्हणून काही बोलायचा नाही. तिनं विचारायच्या आधीच लवकरच पगार होणार आहे असं सांगायचा. डोक्यावरचा सगळा ताण बाहेरच ठेवून घरात यायचा. आज रविवार असल्यानं तो घरीच होता. मन कशात लागत नव्हतं. गेले काही महिने शाळेत नसल्यानं अस्वस्थ वाटायचं. काहीतरी हरवलंय, प्रयत्न करूनही ते सापडत नाही अशी अवस्था व्हायची. शाळेच्या कणाकणाशी तो एकरूप झालेला. पोरांच्या सानिध्यात दिवसभर आनंद मिळायचा. सगळा शीण निघून जायचा. अनेक संकटे आली तरी कधी खचला नाही. आता शाळेपासून दूर जिल्हा परिषदेच्या दारात रोज बसावं लागत असल्यानं तो निराशेच्या गर्तेत सापडलेला. दिवस कसा तरी जायचा. रात्री लवकर झोप लागायची नाही. शाळेपासून तुटलेपणाची भावना मनाला पोखरायची. गळा दाटून यायचा, हुंदका फुटायचा, डोळे गळायला लागायचे. अशावेळी आईची आठवण यायची. तो अधिकच हळवा व्हायचा. मनामध्येच आईच्या कुशीत शिरायचा. सगळे समदुःखी. गेल्या काही दिवसात त्यानं अनेक शिक्षकांच्या कहाण्या ऐकलेल्या. त्या ऐकताना त्याचा विश्वासच बसत नव्हता. पैशासाठी माणसे इतक्या खालच्या थराला कशी जातात असा प्रश्न त्याला पडलेला. एका शिक्षकानं त्याला सांगितलेलं, पगार सुरू झाल्यापासून त्यांचं बँकेचं चेकबुक संस्थापकांच्या हाती होतं. एवढंच नव्हे तर शाळेत या महामानवानं शिक्षकांना एकत्र बसून जेवण्यासही बंदी घातलेली. एखाद्या शिक्षकानं नवी दुचाकी गाडी जरी विकत घेतली तरी त्याला पोटशूळ व्हायचा. दुसऱ्या एका संस्थापकानं महिन्याला पगारालाच कटिंग लावलेली. त्याची मुलगीच त्या शाळेत क्लार्क होती. तो शिक्षकांना ब्लॅकमेल करण्यासाठी तिचा वापर करायचा. एखादा शिक्षक जास्त विरोध करायला लागला तर शाळेत आपल्या मुलगीचा हात धरला म्हणून केस घालेन अशी धमकी द्यायचा. एका शाळेत घडलेली घटना तर भयानकच होती. त्या शिक्षकानं प्रत्येक महिन्याला पैसे देण्यास विरोध केला होता. तुम्ही जर माझ्याकडे पैसे मागितले तर मी शाळेच्या दारातच आत्मदहन करेन असं सगळ्यांच्या पुढ्यात संस्थापकाला सांगितलेलं. राजकीय पुढारी असलेल्या गुंड प्रवृत्तीच्या संस्थापकानं दुसऱ्याच दिवशी त्या शिक्षकाला आपल्या बंगल्यावर उचलून नेलं होतं. खोलीत डांबून मारहाण केलेली. त्या शिक्षकाच्या पुढ्यात रॉकेलचा डबा व आगपेटी ठेवून तू आमच्या पुढ्यात आत्ता आत्मदहन करून दाखव असा दबाव आणला होता. शेवटी जीव वाचविण्यासाठी त्या शिक्षकानं माफी मागून आपली सुटका करून घेतलेली. अशा अनेक अतिरिक्त शिक्षकांच्या कहाण्या गौतमनं ऐकल्या होत्या. हैबत्ती तात्यासारखे हाताच्या बोटावर मोजण्या इतके संस्थापक होते. बाकी सगळे एकाच माळेची मणी. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातला हा नंगानाच बघून त्याचं डोकं बधीर झालेलं. शिक्षणाचं बाजारीकरण करणाऱ्या लोकांविषयी त्याच्या मनात चीड निर्माण झाली होती. आता निकराचा प्रयत्न केला नाही तर आपली फारच वाईट अवस्था होईल याची जाणीव सगळ्याच अतिरिक्त शिक्षकांना झालेली. आणखी किती दिवस असं बाहेर बसणार? पगाराशिवाय कुटुंब कसं चालवणार? डोक्यात किड पडायची वेळ आलेली. शिक्षणाधिकारी काळेचं अनेक संस्थापकांशी संगनमत होतं. शिक्षकांना त्या शाळेत हजर करण्याची शिक्षणाधिकाऱ्याची जबाबदारी होती. जे मुख्याध्यापक अतिरिक्त शिक्षकांना हजर करून घेत नाहीत त्या शाळांवर कारवाई करण्याचा शिक्षणाधिकाऱ्याला अधिकार होता, पण तो ते टाळत होता. आता आपण गप्प बसलो तर आपलं कुत्र हाल खाणार नाही. देवही आपल्याला वाचवू शकणार नाही. या व्यवस्थेत कोणीच आपला वाली नाही. आता जोराचा धक्का दिला पाहिजे असं सगळ्यांचं मत झालं. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी शिक्षणाधिकाऱ्याला निवेदन देण्यात आलं. प्रति माननीय शिक्षणाधिकारी सो, माध्यमिक विभाग, विषय अतिरिक्त शिक्षकांना वेतन न मिळाल्याच्या निषेधार्थ सामूहिक आत्मदहन करत असलेबाबत. महोदय,
उपरोक्त विषयास अनुसरून माध्यमिक शिक्षण आयुक्त सो महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिलेल्या आदेशामध्ये अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण होईपर्यंत त्यांचे वेतन मूळ शाळेतून अदा करावे असे आपणास आदेशित केले आहे. पण आपण आज तागायत याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. माध्यमिक शिक्षण उपसंचालक सो यांच्याकडे आपण मार्गदर्शन मागवले असता त्यांनी शिक्षण आयुक्तांच्या आदेशानुसार तांत्रिक अडचणी दूर करून अतिरिक्त शिक्षकांचे वेतन मूळ शाळेतून अदा करण्याबाबत कळवले आहे. तरी आपण तत्काळ वेतन पथक कार्यालयास आदेश द्यावेत. गेल्या 4 महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने गृहकर्जाचे हप्ते कसे भरायचे, औषध पाणी, घरचा बाजार, मुलांचा शैक्षणिक खर्च कसा करायचा, दैनंदिन खर्च कसा भागवायचा, अशा प्रकारच्या गंभीर आर्थिक समस्या अतिरिक्त शिक्षकांच्या समोर उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे सर्वच अतिरिक्त शिक्षक हवालदिल झाले असून मानसिक ताणामुळे एखाद्या शिक्षकाच्या जीवाचे बरे वाईट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुर्दैवाने असे काही घडले तर त्याला जबाबदार कोण? वरील संदर्भामध्ये नमूद माध्यमिक शिक्षण आयुक्त सो व माध्यमिक शिक्षण उपसंचालक यांनी दिलेल्या आदेशानुसार लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करावी. कारण अतिरिक्त शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर बनला असून वेतनाअभावी आर्थिक संकटामुळे त्यांना जगावं की मरावं असा प्रश्न पडला आहे. तरी संबंधित सर्वच अतिरिक्त शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न सोडवून आम्हाला न्याय द्यावा ही कळकळीची विनंती. तसे नाही झाल्यास प्रजासत्ताक दिनी आम्ही सर्व अतिरिक्त शिक्षक आपल्या कार्यालयासमोर आत्मदहन करू. यावेळी एखाद्या अतिरिक्त शिक्षकाच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी. तरी त्वरित निर्णय घेऊन आपण अतिरिक्त शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावावा ही नम्र विनंती. कळावे, आपला नम्र अतिरिक्त शिक्षक माध्यमिक विभाग. सोबत नावे व सही यादी जोडली आहे. 26 जानेवारीचा दिवस उजाडला. प्रत्येक प्रजासत्ताक दिनी सकाळी उत्साहाने शाळेत उपस्थित राहणारे शिक्षक आज मात्र जिल्हा परिषदेच्या दारात आत्मदहनासाठी आले होते. प्रजासत्ताक दिनी आत्मदहनाचा इशारा दिल्यामुळे पोलीस सतर्क होते. आजच्या आत्मदहन आंदोलनाचं निवेदन त्यांना आधीच दिलेलं. शिक्षणाधिकाऱ्यानं पोलीस बंदोबस्त मागवलेला. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्रत्येक गेटवर 4-5 पोलीस उभा होते. आत जाणाऱ्या माणसांची व वाहनांची विचारपूस केली जात होती. सगळ्यांनी एकदम शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनासमोर जाणं तसं कठीण होतं. पोलिसांनी अडवलं असतं म्हणून आधीच ठरल्यानुसार एक एक शिक्षक थोड्या थोड्या वेळानं आत जाऊ लागला. कोण शिक्षक आहे, कोण कार्यकर्ता आहे, कोण कोणत्या कामासाठी आलेला आहे हे पोलिसांना कळत नव्हतं. गनिमी काव्याने एक एक शिक्षक आधी आत घुसला व शिक्षणाधिकाऱ्याच्या दालनासमोर पोहोचला. हे पोलिसांना कळलंच नाही. त्यातील काही शिक्षक प्लास्टिकच्या बॉटलमधून रॉकेल घेऊन तिथं पोहोचले होते. शिक्षक शिक्षणाधिकाऱ्याच्या दालनाकडे गेल्याचा थांग पत्ताच पोलिसांना लागला नाही. अचानक वरती शिक्षण विभागातनं जोराच्या घोषणा ऐकू येत होत्या. वेतन आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. पगार आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. शिक्षणाधिकाऱ्याच्या दालनासमोर गनिमी कावा करून अचानक प्रकटलेल्या अतिरिक्त शिक्षकांना बघून शिक्षण विभागात एकच गोंधळ सुरू झाला. शिक्षण विभागातले कर्मचारी तिथं गोळा झाले. गर्दी वाढली तशा घोषणाही वाढल्या. चिंचनाळे सर, गौतम मौर्य सर मोठ्याने घोषणा देत होते. सगळे अतिरिक्त शिक्षक जीव तोडून त्यांना प्रतिसाद देत होते. जोर से बोल, हल्ला बोल. आगे से बोल, हल्ला बोल. पीछे से बोल, हल्ला बोल. बोल मेरी बहना, हल्ला बोल. बोल मेरे भैया, हल्ला बोल. इस शासन पर हल्ला बोल, दुःशासन पर हल्ला बोल. अतिरिक्त शिक्षक जीवाच्या आकांतानं घोषणा देत होते. घोषणा देताना अनेकांच्या डोळ्यात निखारा पेटलेला. आवाज धारधार बनलेला. वरती चालल्या गोंधळाचा सुगावा लागताच खाली थांबलेले पोलीस पळत वर आले. त्याने अतिरिक्त शिक्षकांना चहूबाजूनी घेरलं. एका शिक्षकानं हातातली रॉकेलची बॉटल आपल्या अंगावर ओतून घेतली. आणखी दोघांनी तसंच करण्याचा प्रयत्न केला. पोलीस पुढे सरसावले. पोलीस आणि शिक्षकांच्यात झटापटी सुरू झाली. पोलिसांनी रॉकेलच्या बॉटल काढून घेतल्या. त्या शिक्षकांना बाजूला नेले. या सगळ्या गोंधळात पुन्हा घोषणा द्यायला सुरुवात झाली.
वेतन न काढणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांचा निषेध असो, पगार थांबवणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांचा निषेध असो, ह्या काळेंचं करायचं काय, खाली डोकं वर पाय. अरे या काळेंचं करायचं काय, खाली डोकं वर पाय. कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. अरे कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. घोषणा देणाऱ्या गौतमला चिंचनाळे सरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. शिक्षणाधिकाऱ्यांना सुरक्षा पुरवली. शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर पोलीस उभा होते. काही शिक्षकांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तो प्रयत्न हाणून पाडला. पोलिसांनी बळाचा वापर करून शिक्षकांना बाहेर काढलं. शिक्षण विभागाचे दरवाजे बंद केले. चवताळलेले शिक्षक मैदानावर येऊन पुन्हा घोषणा देऊ लागले. गौतम, चिंचनाळे सर, मौर्य सरांसहित काही शिक्षकांना पोलिसांनी तिथेच स्थानबद्ध केलं. शिक्षणाधिकाऱ्यांसोबत चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. शिक्षणाधिकाऱ्याला अशा आंदोलनाची सवय होती. गेंड्याची कातडी थरथरली नाही. नेहमीप्रमाणे त्यानं फक्त पगार काढण्याचं आश्वासन दिलं होतं. संध्याकाळी 5 वाजता पोलिसांनी सगळ्यांना सोडलं. तोवर अतिरिक्त शिक्षक मैदानावर त्यांची वाट पाहत बसले होते. त्यांना बाहेर आलेलं बघतात शिक्षक एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. पुन्हा एकदा सगळ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांचा निषेध केला. अंधारण्याआधी गौतम मनात अनेक प्रश्नांची गुंतावळ घेऊनच घरी परतला. शिक्षणाधिकाऱ्यानं नवीन शाळेत हजर व्हा म्हणून पुन्हा पत्र दिलेलं. त्यानुसार अतिरिक्त शिक्षकांनी नवीन शाळेत फेरी मारली. काही संस्थापकांनी शिक्षकांकडे थेट पैशांची मागणी केलेली. उरलेल्या शाळांनी हजर करून घेत नसल्याचा कित्ता गिरवला. गौतमही नवीन शाळेत गेला होता. पहिल्यांदा कोणीच त्याची दखल घेतली नव्हती. 4थ्या दिवशी त्याला कार्यालयात बोलावून, पाटील सर, प्राध्यापक विक्रम देसाईनं आमच्या संस्थापकाला तुम्हाला हजर करून घेऊ नका असं म्हणून सांगितलंय. तुम्ही चांगले शिक्षक आहात. तुमच्यावर प्राध्यापक विक्रम देसाईनं अन्याय केलाय हे मला माहीत आहे. म्हणून तुम्हाला आज मी हे बोलतोय. त्यामुळे तुम्ही इथं हजर होण्यासाठी प्रयत्न करू नका. ते शक्य होणार नाही. आमचे संस्थापक आणि प्राध्यापक विक्रम देसाई एकाच बैठकीतले आहेत. म्हणूनच तुमच्याशी वागताना मला फारच अडचण होते असं सांगितलं होतं. प्राध्यापक विक्रम देसाईने गौतमचा पाठलाग सोडला नव्हता. मुख्याध्यापकाचे आभार मानून गौतम परत आला. तुम्ही नवीन शाळेमध्ये जाऊन बसा. तुमचा पगार काढायची जबाबदारी माझी. उगाच जिल्हा परिषदेमध्ये येऊन आंदोलन करू नका असं शिक्षणाधिकाऱ्यानं सांगितलं होतं. पण त्याचा काहीच फरक पडला नाही. पुन्हा सगळे जिल्हा परिषदेमध्ये येऊ लागले. आत्मदहनाचा प्रयत्न करूनही प्रशासनाला जाग येत नसेल तर पुढे काय करायचं? अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न कसा मार्गी लावायचा असा प्रश्न सर्वांच्या समोर होता. काही जण बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. स्वतःच हरवलेले होते. आमचा काय दोष म्हणून ही शिक्षा आम्हाला मिळाली असं प्रत्येकाला वाटत होतं. धीर खचत चालला होता. लढण्याची उमेद मावळत चाललेली. सगळे जिल्हा परिषदेच्या मैदानावर झाडाखाली बसलेले होते. चर्चा करीत होते. जो तो आपल्या परीनं उपाय सुचवण्याचा प्रयत्न करत होता. एवढ्यात चिंचनाळे सरांना कोणाचा तरी फोन आला. फोनवर ते बोलत असतानाच काहीतरी अघटित घडलं याची जाणीव सगळ्यांना झाली. फोनवर बोलताना चिंचनाळे सरांचा चेहरा उतरला होता. फोन ठेवून त्याने एक जोराचा उसासा सोडला. लई वाईट झालं. ढेरे सरांनी आत्महत्या केली ते एवढेच म्हणाले. ते ऐकून अनेकांच्या अंगात कापरं भरलं. अतिरिक्त शिक्षकांच्या डोळ्यात पाणी तरळलं. काय बोलावं हेच कुणाला सुचत नव्हतं. ढेरे सरांना अनेकांनी सर पगार मिळेल काळजी करू नका असं सांगितलेलं होतं, पण काही उपयोग झाला नव्हता. व्यवस्थेविरुद्ध लढताना एक सैनिक हारला होता. ते संवेदनशील मनाचे होते. कुणाशी फारसं बोलत नव्हते. सगळ्यांबरोबर येऊन फक्त शांत बसत होते. निर्विकार डोळ्यांनी सगळीकडे पाहायचे पण बोलत नव्हते. त्यांच्या मनात असं काही चाललं असेल याची कुणालाही कल्पना नव्हती. त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसलेला. मिळेल त्या वाहनानं सगळे ढेरे सरांच्या गावी आले.
ढेरे सर राहत असलेली गल्ली गर्दीनं फुलून गेलेली. लोक हळहळत होते. बायका डोळ्यांना पदर लावून रडत होत्या. ढेरे सरांच्या आईचा बायको पोरांचा आक्रोश बघून मन पिळवटून निघालं. नदीकाठावरच्या स्मशानभूमीत त्यांचं प्रेत आणलं. सगळे अतिरिक्त शिक्षक निशब्द होऊन त्यांच्या चेहऱ्याकडे बघत होते. जिल्हा परिषदेत ढेरे सर कधीच दिसणार नव्हते. सगळं जगणंच व्यापून राहिलेल्या संकटावर मात करण्याचा स्वतःपुरता उपाय त्यांनी शोधला होता. या सर्व ताणातून स्वतःची सुटका करून घेतली होती. लोक ढेरे सरांविषयी सांगत होते. आयुष्याची 25 वर्षे त्यांनी शाळेलाच अर्पण केलेली. अतिशय शांत स्वभावाचे ढेरे सर गोरगरिबांच्या मुलांसाठी खूप राबले होते. त्यांनी स्वतःला शाळेसाठी वाहून घेतलेलं. रविवारच्या सुट्टी दिवशीही ते शाळेत असायचे. अशा चांगल्या माणसाच्या वाट्याला हे यायला नको होतं. लोक हळहळत होते. त्यांच्या प्रेताला अग्नी दिला आणि सर्वांच्या दुःखाला कंठ फुटला. अतिरिक्त शिक्षकांच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी येऊ लागलं. आपल्या कुटुंबातील व्यक्तीलाच आपण निरोप देतोय अशी भावना दाटून आली. ढेरे सरांना मारणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो, ढेरे सरांना हजर न करून घेतलेल्या संस्थापकाचा धिक्कार असो, ढेरे सर अमर रहे, अशा घोषणा आपोआपच सगळ्यांच्या तोंडातून बाहेर पडल्या. गौतम अंथरुणावर पडलाय. डोळे मिटून घेतलेत. बाहेरचं काही ऐकू येत नाही. आत खोल खोल गेलाय. डोळ्यामोर ढेरे सर उभे आहेत. ते त्याच्याकडे फक्त बघतायत. बोलत मात्र काहीच नाहीत. ढेरे सर का केलं हे? का माघार घेतली? लढण्याआधीच शस्त्र खाली ठेवलं? काय दोष होता हो तुमचा? तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं हा गुन्हा होता का? तो जर गुन्हा असेल तर तुम्ही पुन्हा पुन्हा करायला हवा होता तो. तुम्ही लढायला हवं होतं. आता शिक्षकांना अतिरिक्त ठरवलं जाईल. बघ, शाळा बंद पडतील. बंद पडलेल्या शाळांच्या थडग्यावर इंग्रजी शाळा उभ्या राहतील. दारू विकणारेही मग शिक्षण सम्राट म्हणून शाळा काढतील. बक्कळ पैसा कमवतील. मग त्या शाळेत प्रमुख पाहुणा म्हणून पोरांना संस्कारांचे धडे देतील. शिक्षणाधिकाऱ्यांपासून शिक्षण मंत्र्यांपर्यंत हे सगळं दिसत असतानाही कानाडोळा करतील. त्यांचाच जाहीर सत्कार ठेवून भाषण देतील. गरिबांच्या पोरांना अशा शाळेतली फी परवडणार नाही. ते शाळा सोडतील. मग पुन्हा एकदा साक्षर व निरक्षर असे 2 वर्ग निर्माण होतील. याला जबाबदार कोण? हे सगळं बघून गोर गरिबांच्या झोपडीपर्यंत शिक्षणाची गंगा पोचवणाऱ्या महापुरुषांना काय वाटत असेल? त्यांनी उभी केलेली मुक्तीची चळवळ आपल्यालाच पुढे न्यायची आहे. त्यांच्या विचारातला शोषणमुक्त समाज निर्माण करायचा होता. अशा निकराच्या वेळी तुम्ही सोडून गेलात. व्यवस्थेचे लचके तोडणारी ही श्वापद निर्लज्जपणे व्यवस्थाच ताब्यात घेऊन बसली आणि तुम्ही मात्र आत्महत्या केली. ही आत्महत्या नाही सर, तुमचा खून केलाय. तुमचा खून केलाय या हिंस्र श्वापदांनी. त्याचा जाब विचारल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ढेरे सरांशी बोलताना गौतमला कधी झोप लागली कळलंच नाही. रात्री आई स्वप्नात आली. तिने त्याला जवळ घेतलंय. ती त्याच्या गालावर हात फिरवते. गौतम तिच्या कुशीत शिरलाय. त्यानं आईला घट्ट मिठी मारली. त्याला हुंदका फुटलाय. लेका, उपाशी राहिलास तरी चालल. कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावर पाय ठेवू नकोस. इमानानं वाग. धीर धर. खऱ्याला न्याय मिळाल्याशिवाय राहत नाही. आईनं त्याला आपल्या आत सामावून घेतलंय. तो आता आईच्या उदरात अंगाचं मुटकुळं करून शांत झोपी गेलाय. सकाळी गौतम लवकर उठला. तयार झाला. आईच्या फोटोला नमस्कार करून घराबाहेर पडला. एका नव्या उमेदीनं जिल्हा परिषदेची वाट चालू लागला. धन्यवाद. आज इथे लेखक रवींद्र रेखा गुरव लिखित बेदुने शून्य या कादंबरीच्या अभिवाचनाची सांगता होत आहे. पुन्हा भेटूया
एका नवीन कादंबरीच्या अभिवाचनासह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.